तर गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस आहे दुसरा आणि आजची दुसरी माळ आहे आपल्या आईची. आणि आजचा रंग आहे हिरवा, तर थोडा ग्रीनिश टाईप काय घातलेला आहे. तर आता वाजलेला आहे 4. मितू येतोय मला घ्यायला. आम्ही चालल्यात जीवदानाचे दर्शन घ्यायला. मी आणि आम्ही 9 दिवस जीवदाने जातो. तर काल मला जास्त ब्लॉग शूट करता आला नाही, कारण की काल पहिला दिवस होता आणि आपल्या घरी पण घट बसत, तर थोडा धावपळीत होतो. आजपासून मी ब्लॉग शूट प्रॉपर करतो. आणि आता आपण थोड्याच वेळात निघूया. आणि म्हणजे कसं आहे की वरचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप चेंज झालेत. आम्ही काल चालत गेलेले, पण थोडं आतमध्ये जायला प्रॉब्लेम होतो, कारण की आपल्याला मेन म्हणजे आईची आरती आहे जी आपल्याला भेटली पाहिजे. त्यासाठी आपण जातो, आईचं दर्शन भेटलं पाहिजे त्यासाठी आपण जातो. तर आम्ही 9 दिवस लिफ्टने जाणार. आम्ही लिफ्टचे पास काल काढून घेतलेले आहेत. 9 दिवस आम्ही लिफ्टने जाऊ. त्याच्यानंतर मग रेग्युलर परत चालायचा विचार केला आहे मंडे आणि फ्रायडेचा. बघू ते जर सक्सेस झाला तर अजून कन्फर्म नाही सांगता येत. तर लिफ्टचे पास आज आम्ही लिफ्टने जाणार आहोत. वरती गेल्यावर आईचं दर्शन वगैरे घेऊ. जर मला शूट करायला भेटला तर मी करेन, कारण की वरती मोबाईल अलाउड नाही, मग सगळ्यांना माहिती आहे. आणि आता मी निघणारच आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. जय माता दी. तर फायनली मी आता पोहोचलेलो आहे आईच्या दर्शनासाठी जायला. तर सकाळीच पब्लिक आलेली आहे. बघू आता किती पब्लिक आहे आज. तर फायनली मी आतमध्ये आलेलो आहे, जिकडे लिफ्ट असते इकडे लिहिलं बघा. आत्ताच दाखवतो तुम्हाला की व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. ते पण मी इकडे करतो फटाफट. आणि पब्लिक आता झालेली नाही. पहिल्या गाडीला मी जाऊ शकतो, मला सगळे बसलेले आहेत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. पुढे वरती गेल्या पण दाखवेन तुम्हाला मी शूट करायला भेटलं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. जय माता. तर आता आम्ही बसले ट्रेनमध्ये. बघू शकता गेट बंद झालेलं आहे. आता ट्रेन जाईल राईट आली. तर थोड्या टायमात आपण वरती जाऊ आईच्या गाभारात. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहणे, ब्लॉग बघत राहू. ओम साईराम. चालेल ना बरोबर. आपण जो गॅप पकडू आज. मला गॅपच पकडायला लागेल, कारण की त्यांची माणसं आली की आपण अकल देईल. तुम्हाला होते आम्हाला. आता उतरले आहेत लिफ्टमधून आणि चालत चाललेले आहेत. आम्ही पोहोचलो आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आईचा शृंगार चालू आहे आतमध्ये. आम्ही आज वरती आल्यात. आज खालती नाही थांबले. तर थोड्याच वेळात आईचा शृंगार झाल्यावर आईचं दर्शन चालू आहे. आपण थोड्याच वेळात आईचं दर्शन पण घेऊ. आम्ही आता वरती काढत, कारण की परत मी तिथून ब्लॉग शूट करायला भेटेल. पण इथे पण शेवटी परत येणारच कोण पण काय नाही बोलायला. तर कॅमेरा वगैरे बंद करा, कारण की अलाउड नाही आहे इकडे आईचं दर्शन, म्हणजे फोटो वगैरे अलाउड नाही आहे. तरी पण मी ट्राय करेन दाखवायचं. बघू जेवढं झेपेल तेवढं दाखवेन. तर आपल्याला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा.
आरतीची वेळ झालेली, आता आरती चालू आहे थोड्याच वेळात. 5:30ची आरती असते, आता आरतीची वेळ झाली. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शुभगे माते जीवदाने नमोऽस्तु ते. भाविकांची गर्दी पहा, ही भाविकांची गर्दी पहा. तर फायनल आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालेले आहेत सगळेजण आणि आज पण रश होतीच. जाऊया, गाडी निघालेली आपला. ड्रायव्हर
उवालूया करूया आरती उवालूया आरती उवालूया उवालू जीवदानी मातेला आरतीचा वेळ झाला आरतीचा वेळ झाला नगाडा ढोल वाजविला आरती उवालूया जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी. तर दादाकडे जाऊन वगैरे आलो मी दुपारी. मी जास्त काय बोललो नाही. दादाकडे जाऊन आलो आणि डायरेक्ट झोपलो. माझं डोकं दुखायला लागलेलं कारण की माझा 9 दिवस उपास आहे. मी फक्त फ्रूट्स खातो आहे आणि कोल्ड्रिंक आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो. मी चाललो ऑर्डरवर विकला घेतो आणि निघालो आता ऑर्डरवर जायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग बघत राहा. आपण भेटूया पुढे. आपल्या शोवर पोचल्यावरच भेटू डायरेक्ट. तन्वेश आणि अंकितचं माहीत नाही ते कसे येणार आहेत बट आम्ही निघतो पुढे कारण की परत लेट होईल. तर भेटूया पुढे. जय माता दी. वाहे विशेष बळी अंबटना इकडे आज आम्हाला कॉलचे पैसे आले. जो भारी स्टेप मारेल 500 उडवतो. उडवतो नाही बक्षीस देतो. उडवायचे कमरेट ठेवायचे त्यांच्या. हो शेवकडे बरं आहे का हो आजी आजी जर तुम्ही आले ना बसायला तर आज आजी एक बघा. आजीची वय आहे पलंगावर झोपायची आणि आजी इकडे येऊन गरबा खेळते. झोपायची म्हणजे झोपायची काय झोपायची म्हणजे काय म्हणजे पायरी डेट गेले आजीची. पायरी डेट गेले. पायरी डेट एक्सपायरी डेट नाही पायरी डेट गेले. बघू उद्या जर एक्सपायरी डेट झाली बरी तर बरफ बिरफ लावून तिला आणू आजीला. आजीला दाखवतो नक्कीच तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये. आजी घेऊन जा.
गाडीवर घोडबंदराचा रस्ता कुठे तर गाईस शो वगैरे संपून पॅकअप वगैरे करून डायरेक्ट घरी आलो, कारण की लवकर झोपायचं असेल रात्री. म्हणजे मला शो 10:30पर्यंत 11 वाजेपर्यंत संपतो, 11:30 वाजेपर्यंत. पॅकअप वगैरे करून मी डायरेक्ट निघालो, डायरेक्ट घरी पोहोचलो. मी शूट जास्त केले नाही, मस्ती करत करत आले. अंकित वगैरे होते तर थोडीफार मस्ती केली ते तुम्हाला दाखवले. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सकाळी तुम्हाला जीवदानीची आरती पण मी त्याच्यामध्ये दाखवली आहे. मला जेवढं शूट करता आलं मी केलं, उद्याही करेन. तुम्हाला 9 दिवसाची आरती वगैरे थोडंफार दाखवत राहीन. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. जय भवानी, जय अंबे, जय माता दी. ब्लॉग एंड करतो. भेटूया उद्या पुन्हा एका ब्लॉग सोबत. बाय बाय.